सांगलीतील टेंभू सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। सरकारकडून 7,370 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे। खानापूर, तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी, जत या तालुक्यांना याचा फायदा होणार आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, सांगलीकरांसाठी महत्त्वाची अशी। सांगलीमधल्या टेंभू सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे सरकारकडून 7,370 कोटी रुपयांची एकूण या प्रकल्पासाठी मंजुरी मिळते। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती आहे? किती गावांना याचा फायदा होणार आहे? किती तालुक्यांना फायदा होईल? नक्कीच टेंभू योजनेचा सुप्रमाण मंजूर व्हावा यासाठी आमदार सुमन ठाकरे आणि रोहित पाटील यांनी उपोषण केलं होतं आणि त्यांच्या आता या उपोषणाला यश आलेलं दिसून येते। सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, आटपाडी, जत या तालुक्यातील गावांना याचा फायदा होणार आहे। टेंभू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला गुरुवारी नागपूर येथे झालेल्या अधिवेशनामध्ये मंजूर देण्यात आली आहे आणि आता टेंभू योजनेचा 7,370 कोटी रुपये तसेच 3 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे। यापैकी 6,000 टप्प्यातील आणि पळशी सिंचन योजना आटपाडी तालुक्यातील गावासाठी कमात तालुक्यातून उताराने आणि मान तालुक्यातील उताराच्या पाण्याने आता तासगाव तालुक्यामध्ये यामध्ये पाणी पोहोचणार आहे। तसेच तासगाव, खानापूर आणि आटपाडी या गावांना देखील आता टेंभू योजनेतून पाणी देण्यास सोयीचं होणार आहे। अगदी स्वप्नील, खरं तर यामधले काही भाग जे आहेत ते अत्यंत दुष्काळी आहेत, त्यांना याचा नेमका कसा फायदा होईल? नक्कीच या ठिकाणी 2 टप्पे पाडण्यात आलेले आहेत। पळशी उपसा सिंचन आणि कमाद तलाव या ठिकाणी इथून पाणी आणण्यात येईल टेंभू योजनेतून आणि येथून दुष्काळी भाग आहे तिथून हे डम्पिंगद्वारे पाणी पोहोच करण्यात येणार आहे। धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीसाठी। Thank you.